अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आलेली आहे। नगर शहरातील सावेडी येथील कथित भूखंडामध्ये फसवणूक झाल्याची माहिती समोर आलेली आहे। कोट्यावधींच्या या भूखंडाचे संशयास्पद खून, मुक्तारपत्र, मृत्यूपत्र, खरेदी खत, साठेखत यांसारख्या बनावट दस्त तयार करून परस्पर भूखंड विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गणेश शिवराम पाचरणे यांनी केलाय। तसेच हा भूखंड हडपण्यासाठी अहिल्यानगरचे प्रांताधिकारी व मंडळाधिकारी यांचा देखील हात असल्याचा आरोप गणेश पाचरणे यांनी केलाय। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे। गणेश पाचरणे यांनी या भूखंडाचे सर्व अधिकृत कागदपत्रे माहितीच्या अधिकारातून मिळवलेले असल्याचं आता सत्यता बाहेर पडणार आहे। तसेच या भूखंड घोटाळ्यामध्ये जे अधिकारी सहभागी आहेत त्यांच्यावर थेट कारवाईची मागणी गणेश पाचरणे यांनी केली आहे। कथित भूखंडाचं प्रकरण काय आहे, गणेश पाचरणे यांनी थेट सविस्तर DS न्यूज 24 वर सांगितलेलं आहे। पहा नक्की काय आहे हे प्रकरण। नमस्ते, मी गणेश शिवराम पाचरणे। मी सध्याच्याला पारसमल मिश्रिमल शाह यांनी सावेडी येथील गट क्रमांक 245/ब/1 व 245/ब/2 या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आज अहिल्यानगर येथे चाललेल्या कथित घोटाळा प्रकरण या संदर्भामध्ये बनावट घोटाळा प्रकरण दाखवून मूळ मालकाच्या किमतीशीर जमिनीला कचऱ्याचा भाव आणून बेकायदेशीर साबित करून माननीय मंडलाधिकारी शैलजा देवकाते व उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर सुधीर पाटील यांच्या संदर्भामध्ये मी एक आज उघड तक्रार करणार आहे। मी प्रथमतः आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो। सदर प्रॉपर्टी ही अब्दुल अजीज डायाभाई या अहिल्यानगर येथील एक व्यापारी यांच्याकडनं गुजरातचे व्यापारी पारसमल मिश्रिमल शाह यांनी 1991 ला रजिस्टर खरेदी खत दस्त क्रमांक 430/1991 दुय्यम निबंधक अहिल्यानगर क्रमांक 1 येथे रजिस्टर खरेदी खताने 1,90,000 रकमेस ही 15/10/1991 रोजी रितसर विकत घेतलेली आहे। त्यावेळी अब्दुल अजीज डायाभाई यांनी स्वतः मालक होते व त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये त्यांना 2 मुलं होती, एक कासम अब्दुल अजीज व डायाभाई अब्दुल अजीज। ह्या 2 मुलांना सदरील 4 गट क्रमांक वाटप करून दिले। 245, 243 आणि 246। तर ह्या वाटप पत्राच्या अगोदर 1991 साली अब्दुल अजीज डायाभाई यांनी ही जमीन पारसमल मिश्रिमल शाह यांना 245/ब/1 व 245/ब/2 135 R हे क्षेत्र पारसमल मिश्रिमल शाह यांना रजिस्टर खरेदी दस्तानुसार दिलेले होते। त्यानंतर माननीय तहसीलदार अहमदनगर यांच्याकडे वाटपपत्र दाखल करून ते वाटपपत्र करून घेण्यात आलं। वाटपपत्र झाल्यानंतर त्याची नोंद सातबारा सदरी लागली। त्यानंतर अब्दुल अजीज डायाभाई यांच्या लक्षात आले की ही जी 245/ब/2 63 R हे क्षेत्र मी पारसमल शाह यांना 1991 साली पहिलेच विक्री केलेले आहे। त्यानुसार त्यांनी त्या दस्ताची चूक दुरुस्ती लेख रजिस्टर दस्ताने करून दिला। अब्दुल अजीज डायाभाई यांनी 245/ब/2 ही जमीन मी पारसमल मिश्रिमल शाह यांना विक्री केली होती। त्यामुळे सदरील वाटपामध्ये आलेली हे क्षेत्र डायाभाई यांच्या वाट्यास आलेले क्षेत्र हे अब्दुल अजीज डायाभाई यांनी माझ्या मालकीचे असून व इतर गटामध्ये अब्दुल अजीज डायाभाईचे इतर गट जे होते त्यामध्ये कासम व डायाभाई यांना हिस्से देण्यात आले। त्यानुसार चूक दुरुस्ती लेख झाला। नंतर पारसमल मिश्रिमल शाह हे गुजरातचे रहिवासी असल्यामुळे त्यांनी या प्रॉपर्टीवरती अबकानुसार नोंदी देण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडे रितसर 1992 लाच अर्ज केलेले होते। तरी सदर सातबाऱ्यावरती कोणतीही त्यांच्या नोंदीची दखल घेण्यात आली नव्हती। त्यानुसार नंतर 2002 साली अब्दुल अजीज डायाभाई यांचं सातबाऱ्यावरती नाव आले
नंतर दुसऱ्या सातबाऱ्यावरती डायाभाई अब्दुल अजीज यांच्या मुलाचं नाव आले. पण ह्या सातबाऱ्यावरती 245/1/ब या सातबाऱ्यावरती अब्दुल अजीजच्या जागेवरती त्यांच्या 2 मुलांची खरेदीत असताना त्यांची सून म्हणजे डायाभाई अब्दुल अजीज यांची बायको सायराबाई यांनी सासऱ्याचं कुलमुखत्यारपत्र दाखवून अजीज आणि साजिद या 2 मुलांच्या नावे हे क्षेत्र 72R रजिस्टर दस्ताने करून देण्यात आलं 2002 साली. नंतर पारसमल मिश्रिमल शहा यांनी 25/4/2025 रोजी माननीय मंडलाधिकारी व तलाठी सावेडी यांच्याकडे रितसर अर्ज केला की 1991 नुसार ही प्रॉपर्टी मी खरेदी केलेली आहे. बरं, त्याची सर्टिफाईड कॉपी आम्ही DM निबंधक कार्यालय अहिल्यानगर क्रमांक 1 या ठिकाणून प्राप्त झाली. त्यानुसार आम्ही सदर नोंदीसाठी अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर आमच्या सातबाऱ्यावरती नोंदीसाठी नोटीस काढण्यात आली. नोटिसीनुसार 15 दिवसाच्या आतमध्ये कोणीही त्या सातबाऱ्यावरती हरकत हिल्लामसलत कोणीही केली नाही. नंतर आमची नोंद मंजूर करण्यात आली. 25/4/2025 रोजी आमचा 73/107 नुसार फेरफार मंजूर होऊन डायाभाई अब्दुल अजीजच्या जागी पारसमल मिश्रिमल शहा यांचं नाव घेण्यात आलं. नंतर त्यानुसार आमच्या सातबारा नोंदीसाठी हरकत रमाकांत नामदेव सोनावणे यांनी दिनांक 23/6/2025 रोजी अब्दुल अजीज डायाभाई व साजिद अजीज डायाभाई यांचे जनरल कुलमुखत्यार धारक रमाकांत नामदेव सोनवणे याने माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला. त्यानुसार 28/6/2025 रोजी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील साहेब यांनी सदर प्रकरणामध्ये कथित घोटाळा झाला असून हा दस्त क्रमांक 430/1991 हा दस्त बनावट व खोटा असून सदरील नोंदीच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याकामी माननीय अप्पर तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्याकडे पत्र व्यवहार केला की ह्या प्रकरणामध्ये आपण सखोल चौकशी करून आपण योग्य तो अहवाल सादर करावा. त्यानुसार अप्पर तहसीलदार यांनी मंडलाधिकारी शैलजा देवकाते यांना एक पत्र काढून आपण याच्यामध्ये आमच्या कार्यालयाकडे चौकशी अहवाल व दप्तर तपासणी करून चौकशी अहवाल देण्यात यावा. त्यानुसार शैलजा देवकाते यांनी दिनांक 8/7/2025 रोजी पारसमल मिश्रिमल शहा व त्यांचे कुलमुखत्यार धारक गणेश शिवराम पाचरणे यांना नोटीस बजावण्यात आली व दिनांक 16/7/2025 रोजी आपणाकडे सुनावणी ठेवण्यात आली आहे. तरी आपलं म्हणणं आपल्या सुनावणी दरम्यान दाखल करावे. शैलजा देवकाते या सावेडीच्या मंडलाधिकारी असून याआधी लाचलुचपत विभागाने 2019 व 2022 रोजी शैलजा देवकाते यांना फौजदारी गुन्ह्यामध्ये अटक केलेली होती. ही माहिती आम्हाला समजल्यानंतर या करप्टेड व भ्रष्टाचारी मंडलाधिकारी यांच्याकडे अशा प्रकारची चौकशी किंवा सुनावणी घेणे योग्य नसून आम्ही माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे सदरील प्रकरणी चौकशी ही अप्पर तहसीलदार यांच्या दालनातच व्हावी, यांच्या अधिकारातच व्हावी म्हणून आम्ही अर्ज दाखल केला. त्यानुसार सदर प्रकरणाची चौकशी ही अप्पर तहसीलदार यांच्याकडे नेमण्यात आली. 16/6/2025 रोजी अप्पर तहसीलदार यांनी रितसर सुनावणी घेऊन त्या सुनावणी दरम्यान आम्ही संपूर्ण कागदपत्रांची माहिती माननीय अप्पर तहसीलदार यांच्याकडे आम्ही सुपूर्द केली. त्यानुसार अप्पर तहसीलदार यांनी आम्हाला विविध कागदपत्रांची मागणी केली असता असं निदर्शनास आलं की त्यानंतर अजून एक चूक दुरुस्ती लेख झालेला आहे. या संदर्भामध्ये आम्ही त्यांना माहिती दिली व
4328/1992 27/8/2025 रोजी माननीय दुय्यम निबंधक अहमदनगर क्रमांक 1 येथे चूक दुरुस्ती लेख करून देणार अब्दुल अजीज डायाबाई व करून घेणार पारसमल मिश्रीमल शहा व त्यास मान्यता देणार कासम अब्दुल अजीज हा दस्त आम्हाला उपलब्ध झाला। त्या दस्तानुसार आम्ही आमचं संपूर्ण रीतसर म्हणणं माननीय अप्पर तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेलं आहे व त्या संदर्भामध्ये माननीय अप्पर तहसीलदार यांना विचारणा केली असता की सदर प्रकरणामध्ये ज्याने चौकशी अर्ज दाखल केला रमाकांत नामदेव सोनवणे याच्या संदर्भामध्ये अधिकृत कागदपत्रे आम्हाला मिळावी। मान्य तहसीलदार यांनी आम्हाला त्या संदर्भामध्ये रमाकांत नामदेव सोनवणे यास आपणाकडे असणारे जनरल कुलमुखत्यार पत्र याची माहिती विचारली असता त्यांनी देण्यास टाळाटाळ केली। नंतर मग त्या संदर्भामध्ये मान्य उपविभागीय अधिकारी यांना आम्ही त्या संदर्भामधील कागदपत्रे मागणी केली। अप्पर तहसीलदार यांनी आम्हाला अहवालामध्ये नमूद केले की रमाकांत नामदेव सोनवणे यांनी अशी कोणतीही कागदपत्रे माझ्याकडे सादर केलेली नाही व शैलजा देवकाते यांचा अहवाल पाहता संपूर्ण अहवाल बेकायदेशीररित्या त्यांनी आमच्यावरती बोगस कागदपत्रे तयार केली, बोगस खरेदी खत दाखल केली, बोगस सातबाऱ्यावरती नोंदी दाखल केल्या, आमच्याकडे कुळ कायद्यानुसार शेतकरी नसल्याचा पुरावा सादर करण्यासाठी आमच्यावरती आरोप करण्यात आले। सदर जमीन ही 1930 पासून बिनशेती अधिकारामध्ये असल्यामुळे ही शेती खरेदी करण्यासाठी आम्हाला कोणत्याही सातबारा किंवा शेतकरी असल्याच्या पुराव्याची गरज आम्हाला भासली नाही। सदरील सातबारा हा येणे असल्यामुळे आम्हाला या कुळ कायद्याचा कोणतीही बाधा निर्माण होत नाही। त्यामुळे आम्ही आमच्या लेखी म्हणण्यामध्ये आम्ही सादर केलेले आहे। नंतर आम्ही रमाकांत नामदेव सोनवणे याचे कुलमुखत्यार पत्र आम्हाला प्राप्त झाले। त्या कुलमुखत्यार पत्र हे अजीज डायाबाई आणि शाजीज डायाबाई। अजीज डायाबाई दिनांक 2020 मध्ये मयत झालेला असून त्याचा मृत्यूचा दाखला आम्ही माननीय अप्पर तहसीलदार यांच्याकडे दाखल केला व मार्च 2025 मध्ये साजिद डायाबाई याच्या दिल्ली रेल्वे अपघातामध्ये निधन झालेलं आहे असा डेड बॉडी रिपोर्ट आमच्याकडे प्राप्त आहे। सदरील दोन्ही बी मयत व्यक्ती असून यांचं कुलमुखत्यार पत्र दाखल करण्याचा अधिकार या रमाकांत नामदेव सोनवणे हा एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। याच्यावरती माननीय अहमदनगर कोर्टामध्ये केसेस चालू असून हा एक कथित घोटाळ्यातील किंवा घोटाळाबाज व्यक्ती असून त्याची चौकशी माननीय आम्ही तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यानुसार आम्ही पुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा या रमाकांत नामदेव सोनवणे बद्दल तक्रारी अर्ज दाखल केलेला असून आम्ही त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर कारवाई चालू आहे। सदर प्रकरणामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर पंकज आशिया यांच्याकडे पारसमल मिश्रीमल शहा यांचे संपूर्ण कुटुंब घेऊन आम्ही व आमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आम्ही पंकज आशिया यांच्याकडे सदरी प्रकरणामध्ये काहीतरी विचित्र प्रकार चालू आहे व जमीन हडपण्याचा प्रकार माननीय सुधीर पाटील व शैलजा देवकाते हे जाणून बुजून करत आहे म्हणून आम्ही तक्रार अर्ज दाखल केला। माननीय महसूल मंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय मुख्य सचिव यांच्याकडे आम्ही या संदर्भामध्ये निवेदन देऊन तक्रार दाखल केलेली आहे। सदर प्रकरणामध्ये आमची बाजू ऐकण्यासाठी या अहिल्यानगर मध्ये कोणी आहे का? जिल्हाधिकारी सारखे IAS अधिकारी सुद्धा या सुधीर पाटील व शैलजा देवकाते भ्रष्टाचाराचे खूप आरोप झालेले असताना या लोकांच्या खोट्या तक्रारीवरती तुम्ही कोणत्या प्रकारे कागदपत्रांची पडताळणी केली? माननीय रमाकांत नामदेव सोनवणे यांनी जे कुलमुखत्यार पत्र दाखल केले 2008 मधील तर त्या ऍडव्होकेट पिल्ले यांच्या रजिस्टरची पाहणी केली असता 226/2008 हा जो क्रमांक टाकलेला आहे 21/2008 चा सदरील रजिस्टर वरती 18/2/2008 रोजी चुन्नीलाल मोहनलाल गिरधारी यांची नोटरी तिथे अवेलेबल आहे।
तर सदरी प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे रमाकांत नामदेव सोनवणे हा डुप्लिकेट नोटरी व ऍडव्होकेट पिल्ले यांचे खोटे शिक्के मारून जनरल कुलमुखत्यार पत्र मेलेल्या माणसांचे दाखवून जो काही कथित घोटाळा झाला असा दर्शवण्याचा प्रयत्न करतोय, तर याच्या पाठीमागे खूप मोठ्या टोळीचा समावेश आहे. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी व शैलजा देवकाते मंडलाधिकारी ह्या प्रामुख्याने त्याच्यात सामील आहे असा संशय आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये निवेदनामध्ये दिलेला आहे. जिल्हाधिकारी यांनी आमचं कोणतंही म्हणणं न ऐकता आम्ही 15 दिवसामध्ये याच्यामध्ये निर्णय घेऊ व तुमच्यावरती कोणताही अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली. सदर प्रकरणामध्ये जर आमची एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये अब्रू नुकसान होत आहे, आमच्या प्लॉटची किंमत कमी होत आहे, सदरी प्लॉट बदनाम करून हा कमी किमतीमध्ये घेण्याचा डाव या मंडलाधिकारी व प्रांत अधिकारी यांनी विडा उचललेला आहे. मंडलाधिकारी व प्रांत यांनी आमच्याकडे सदरी प्रकरणामध्ये मिटवण्यासाठी खूप मोठ्या रकमेची मागणी इतरत्र विक्री व्यक्तींकडनं आम्हाला मिटवण्यासाठी किंवा आम्ही मिटवून घेऊ या संदर्भामध्ये आमच्याकडे निरोप येत आहे. 8 कोटी 10 कोटीची मागणी होत आहे. सदरी प्रकरणामध्ये जर आपण विशेष लक्ष घातलं तर जिल्हाधिकारी यातून संपूर्ण तोडगा एकाच दिवसामध्ये निपटारा करू शकतात.